नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यातील विविध भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। नदी नाल्यांना पूर देखील आलेले आहेत। तर राज्यातील पहाटेपासूनच विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली। आता सकाळीही मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली। राज्यामध्ये आज पणजी, सावंतवाडी, त्याचबरोबर निपाणी, रायबाग, कोडोली, कराड, राजापूर, रत्नागिरी, वडूज, विटा, जत, पंढरपूर, सोलापूर, चिपळूण या परिसरामध्ये जोरदार मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा हवामान खात्याने या परिसरांमध्ये दिलेला आहे। सकाळपासूनच या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। पणजी, सावंतवाडी, निपाणी, राजापूर, कोडोली, सांगली, जत, इंदी, त्याचबरोबर विटा, वडूज, कराड, सातारा, रत्नागिरी, चिपळूण, बार्शी, बारामती, पंढरपूर, सोलापूर या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो दुपारनंतरही बऱ्याच भागांमध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा आहे। या परिसरांमध्ये आज दिवसभरासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या परिसरांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, कारण की इथे अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा आहे। मुसळधार पाऊस या परिसरांमध्ये होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। या परिसरांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। प्रामुख्याने अनेक भागांमध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे। तर राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे। या परिसरामध्ये मित्रांनो आपण जर पाहिले तर 50 ते 60 मिलीमीटर पावसाची शक्यता या परिसरांमध्ये हवामान खात्याकडून देण्यात येत आहे। तर यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।